सर्व प्रिवियस इयरचे क्वेश्चन घेणार आहोत. तुम्ही फक्त एवढे क्वेश्चन जरी केले तरी मी गॅरंटीने सांगतो की तुमचे 8 मार्क कन्फर्म होणार. तर बघा आता तुम्हाला प्रोजेक्शन ऑफ लाईन हा जो टॉपिक आहे, या प्रोजेक्शन ऑफ लाईन टॉपिकवर 4-4 मार्काचे 2 प्रॉब्लेम येतात. म्हणजे 8 मार्क्सचा तुमचा हा टॉपिक आहे. खूप सिंपल आहे, एकदम सिंपल आणि बढिया असा हा टॉपिक आहे. बघा आता याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, तर आपल्याकडं प्रिवियस इयरचे पेपर देखील आहेत. बघा आता हे तुम्ही बघितलं तर हा आपल्याकडं कधीचा पेपर आहे हा. बघा हा पेपर आहे आपल्याकडं विंटर 2025चा. या विंटर 2025च्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1A मध्ये, क्वेश्चन नंबर 1A मध्ये हे लाईट चालू कर बरं. क्वेश्चन नंबर 1A मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे 4 मार्क्ससाठी, क्वेश्चन 1A. आणि परत 1C मध्ये देखील लाईनचा क्वेश्चन येतो. तर आता लक्षात घ्या, हे दोनही प्रश्न आपण तिथं सॉल्व करू. पण मला फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची, या ज्या गोष्टी आहेत मी आता तुम्हाला जे सांगणार आहे, एवढं तुम्हाला समजलं ना तर हे 5 मिनिटातच तुम्हाला सगळी क्लॅरिटी भेटणार आहे की लाईनचा कुठलाही प्रॉब्लेम आला तर कसा ड्रॉ करायचा. बघा आता सगळ्यात पहिले लक्षात घ्या, तुम्हाला कुठली तरी लाईन असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहीत पाहिजे की लाईन म्हटलं की ती स्ट्रेट लाईन असणार आहे, बरोबर. आणि स्ट्रेट लाईन आहे म्हणजे त्याला 2 एंड असणार आहेत, एक लेफ्ट एंड आणि एक राईट एंड. म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं की लाईन ए बी आहे, लाईन ए बी आहे, तर या लाईनला 2 एंड आहेत. एक एंड असेल एंड ए आणि दुसरा असणार आहे एंड बी, बरोबर. एक एंड असेल एंड ए आणि दुसऱ्या एंडचं नाव काय आहे, एंड बी. आता बघा तुम्हाला जेव्हा लाईनचा प्रॉब्लेम परीक्षेमध्ये विचारला जातो ना, तर याच्या वेगवेगळ्या कंडिशन आहेत. बघा लाईन इन्क्लाइन टू एच पी, लाईन इन्क्लाइन टू व्ही पी, तर लाईन इन्क्लाइन टू बोथ प्लेन एच पी आणि व्ही पी, अशा वेगवेगळ्या कंडिशन आहेत. पण आता इन जनरल लक्षात घ्या की आपण काय करू, आता मी तुम्हाला हे सगळं एकदम डिटेलमध्ये कन्सेप्च्युअल सांगण्यापेक्षा किंवा पूर्ण कॉन्सेप्ट सांगण्यापेक्षा डायरेक्ट प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे आणि कशा पद्धतीनं ते आयडेंटिफाय करायचे कोणता प्रॉब्लेम आहे. तर काही मेजर की पॉईंट लक्षात घ्या. बघा आता तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की सपोज तुमच्याकडे एक लाईन आहे ए बी लाईन असेल तर तुम्ही प्रॉब्लेमचं सेंटेन्स वाचलं म्हणजे प्रॉब्लेमचे ते 3-4 सेंटेन्समध्ये प्रॉब्लेम असतो, त्यामुळे प्रॉब्लेम बघून घाबरायचं नाही. एक सेंटेन्स केअरफुली तुम्ही रीड करायचं. हे सेंटेन्सेस रीड केल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी इथं लक्षात येतील. बघा एक सेंटेन्स आपण रीड करू. याच्यामध्ये बघा आता एक सेंटेन्स मी रीड करतो. काय दिलं बघा, लाईन ए बी म्हणजे लाईनचं नाव काय आहे ए बी, 60 mm लॉंग म्हणजे लाईनची काय दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे. 60 mm ही काय झाली, त्याची लेंथ आहे. परत काय दिलं आहे, इन्क्लाइन ॲट 45 डिग्री टू एच पी म्हणजे इन्क्लिनेशन म्हणजे अँगल दिला आहे. कशाला, कोणत्या प्लेनला, हॉरिझॉन्टल प्लेनला. किती डिग्री आहे, 45 डिग्री. पुढे जर तुम्ही बघितलं तर अजून काय सांगितलं आहे, अँड 30 डिग्री टू व्ही पी म्हणजे परत अँगल दिला आहे व्हर्टिकल प्लेनसोबत. किती डिग्री आहे, 30 डिग्री, बरोबर. नंतर काय सांगितलं आहे बघा, एंड ए कसा आहे, एंड ए ऑफ द लाईन इज 15 mm अबो एच पी, 15 mm अबो एच पी. आणि परत काय सांगितलं, अँड 12 mm इन फ्रंट व्ही पी, 12 mm इन फ्रंट व्ही पी. आता लक्षात घ्या, हे कीवर्ड जे तुम्हाला दिले जातात याचे अर्थ लक्षात घ्या आणि ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ लाईन. आता बघा तुम्हाला जेव्हा या टाईपचा प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात पहिलं तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला त्या लाईनचं नाव त्याच्यात दिलेलं असणार आहे, ए बी दिले असेल किंवा लाईन पी क्यू असेल किंवा लाईन एक्स वाय असेल. त्याची लेंथ पण दिलेली असते 60 mm किंवा 70 mm. आता इथं देखील बघा हे लाईनचं नाव दिलं ए बी आणि लेंथ किती दिली, 75 mm. आणि परत काय सांगितलं आहे, 35 डिग्री इन्क्लाइन आहे व्ही पीला, बरोबर. आणि एक एंड जो आहे तो 20 mm अबो एच पी आहे, 15 mm इन फ्रंट व्ही पी आहे. आणि मग त्याचा प्लान वगैरे दिला आहे. तर हे वेगवेगळ्या कंडिशन आहेत. तर सगळ्यात पहिली कंडिशन लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलं जातं ना की लाईन मधला एक एंड आहे, 1 एंड इज अबो एच पी. एंड अबो एच पी म्हटलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एंड अबो एच पी म्हटलं तर तेवढा तो अबो घ्यायचा आहे, तेवढा अबो एक्स ॲक्सिस घ्यायचा. काय करायचा, अबो एक्स ॲक्सिस. म्हणजे बघा मी एक एक्स ॲक्सिस ड्रॉ करतो इकडे. बघा आता म्हणजे असे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे. सपोज हा एक्स डॅश ॲक्सिस आहे. आता मला जर सांगितलं असेल की एंड ए इज 15 mm अबो एच पी, 15 mm अबो एच पी म्हटलं तर कुठे घ्यायचा तो अबो एक्स ॲक्सिसच्या अबो घ्यायचा. मग मी इथं एंड ए असं 15 mm मी मोजून घेईल. याला व्हर्टिकल लिहायचं असतं पण लक्षात घ्या, मग मी इथं एला मार्क करेन, बरोबर. जर इन फ्रंट ऑफ व्ही पी म्हटलं तर तो बिलो एक्स ॲक्सिस घ्यायचा. लक्षात घ्या, एंड अबो एच पी म्हटलं तर कुठे घ्यायचं, एक्स ॲक्सिसच्या अबो. आणि जर तुम्हाला म्हटलं की एंड ए इज इन फ्रंट ऑफ व्ही पी, एंड इज इन फ्रंट ऑफ व्ही पी म्हटलं तर जेवढा इन फ्रंट ऑफ व्ही पी म्हटलं तेवढा काय करायचा, बिलो एक्स ॲक्सिस घ्यायचा. जेवढा इन फ्रंट म्हटलं तेवढं बिलो एक्स ॲक्सिस. मग किती इन फ्रंट आहे व्ही पीच्या, 12 mm इन फ्रंट. मग 12 mm इन फ्रंट म्हटलं तर सेम याच्या प्रोजेक्शनमध्ये किती घ्यायचा, खाली 12 mm घ्यायचा. किती घ्यायचा, 12 mm. लक्षात घ्या. म्हणजे हे क्लिअर झालं.
तुम्हाला जेव्हा सांगितलं जातं एंड ए इज अबो एच पी, अबो एच पी म्हटलं तर एक्स ॲक्सिसच्या अबो घ्यायचा, इन फ्रंट ऑफ व्ही पी म्हटलं तर खाली घ्यायचा, ऑन द एच पी म्हटलं तर एक्स ॲक्सिसवर घ्यायचा, किंवा ऑन द व्ही पी म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की एंड ए इज ऑन द, आता हे अबो एच पीच्या ऐवजी जर मी म्हटलं एंड ए इज ऑन द एच पी तर मग कुठे घ्यायचा तो एक्स ॲक्सिसवर, किंवा मी म्हटलं ऑन द व्ही पी तरी पण कुठे घ्यायचा एक्स ॲक्सिसवरच घ्यायचा. फक्त अबो एच पी म्हटलं तर जेवढा अबो एच पी तेवढा अबो एक्स ॲक्सिस घ्यायचा, इन फ्रंट ऑफ व्ही पी म्हटलं तर जेवढा इन फ्रंट ऑफ व्ही पी म्हटलं तेवढा खाली घ्यायचा, आणि दोन्ही कसे आले पाहिजे एका लाईनच्या अलॉंग एका प्रोजेक्शनमध्ये आले पाहिजे. ठीक आहे, हे क्लिअर आहे, हे क्लिअर आहे सर्वांना. कारण असं तुम्हाला तिथं प्रॉब्लेममध्ये दिलं जातं की एंड ए कसा आहे, अबो आहे का बिलो इन फ्रंट आहे का ऑन द आहे, व्ही पी ऑन द एच पी आहे, ह्या चारच कंडिशन असतात. एक तर ऑन द एच पी असेल, किंवा ऑन द व्ही पी असेल, किंवा इन फ्रंट ऑफ व्ही पी असेल, किंवा अबो एच पी असेल, एवढ्या चारच गोष्टी लक्षात ठेवा. आता पुढे बघा, पुढे काय सांगितलं आहे की लाईन इज इन्क्लाइन टू एच पी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही अबो एच पी होता तर मार्क केला ए, आणि इन फ्रंट होता तर त्याला पण तुम्ही मार्क केलं. ठीक आहे, त्याच्यापैकी आपण एका व्ह्यूला ए नाव द्या, दुसऱ्या व्ह्यूला ए डॅश म्हणा, ए डॅश. म्हणजे सपोज टॉप व्ह्यूला आपण ए बी म्हणू, टॉप व्ह्यूमधल्या लाईनला, आणि त्याचा फ्रंट व्ह्यू जो आहे त्याला आपण ए डॅश बी डॅश म्हणू. वरती जो आपण ड्रॉ करणार आहे ना, जो व्ह्यू ड्रॉ करणार आहे तो फ्रंट व्ह्यू असतो, आणि खाली जो व्ह्यू ड्रॉ करणार आहे आपण तो टॉप व्ह्यू असतो. हां, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये आपण सगळे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडच शिकतोय. तर बघा आता काय सांगितलं इथं, लाईन इज इन्क्लाइन टू 45 डिग्री टू एच पी. जेव्हा तुम्हाला असं सांगितलं जाईल लाईन इन्क्लाइन टू एच पी, तर अँगल कुठे घ्यायचा, अबो घ्यायचा, अबो इथून अँगल घ्यायचा. मग इथं तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिलं तर लक्षात घ्या. आता बघा थोडंसं याला इरेज करून आपण एकदम फेअर डायग्रामच ड्रॉ करायची, म्हणजे फेअर ड्रॉ करू, रफ ड्रॉ करण्याऐवजी. बघा आता मी सुरुवात कशी करायला या प्रॉब्लेमला, म्हणजे मी काय करेल, सगळ्यात पहिलं ॲक्सिस ड्रॉ करेल. सगळ्यात पहिलं इथं ॲक्सिस ड्रॉ करा. बघा आता अशा पद्धतीनं इथं ॲक्सिस ड्रॉ करा. हा ॲक्सिस ड्रॉ केल्यानंतर याला सपोज आपण नाव देऊया एक्स डॅश ॲक्सिस. बघा आता एक्स डॅश ॲक्सिस घेतल्यानंतर आता किती अबो एच पी म्हटलं आहे, किती अबो एच पी म्हटलं आहे, 15 mm. मग तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की एंड ए अबो एच पी म्हटलं तर तेवढा तो अबो म्हणजे वरती घ्यायचं. बघ इथं 15 mm आहे, आणि इन फ्रंट किती म्हटलेलं आहे 12. मग 12 mm बघ पुढे येतो 10, 11, 12. ठीक आहे, इथं कुठेतरी 12 येईल असा, आणि याच्यामध्ये एकदम फेंट अशी एकदम थिन अशी प्रोजेक्शन लाईन काढायची. मग याला नाव द्या, याला ए डॅश ए म्हणा, कारण एंड ए बद्दल सांगितलं ना त्यांनी. आता एच पीला इन्क्लाइन म्हटलं तर कुठं अँगल घ्यायचा, अबो. मग बघा आता एच पीला इन्क्लाइन आहे, मग काय करायचं, एच पी सोबत अँगल म्हटलं की अबो अँगल घ्यायचा, इथं अँगल मोजायचा. हां, वरती. जर इन्क्लाइन टू व्ही पी म्हटलं तर कुठं अँगल मोजायचा, खाली मोजायचा इथं. बघा आता एच पी सोबत कुठे आहे ते दाखव, प्रोटेक्टर नाही घेतलं. हां, चला लक्ष द्या. बघा आता तुम्हाला मी काय म्हटलं, एच पीला इन्क्लाइन म्हटलं तर मग अँगल कुठं मोजायचा, अबो, आणि व्ही पीला इन्क्लाइन म्हटलं तर कुठं मोजायचं, खाली. बघा आता एच पीला इन्क्लाइन आहे, किती डिग्री आहे, 45 डिग्री आहे. मग इथून 45 डिग्री अँगल मेजर करायचं. बघा असा, आणि या 45 डिग्रीमध्ये किती लेंथ आहे बरं या लाईनची, किती लेंथ आहे, 60 mm. मग इथून 60 mm लाईन अशी लेंथ ड्रॉ करा. बघा इथं ठेवा, इथून 60 mm म्हटलं तर कुठपर्यंत येणार आहे ती, अशी इथपर्यंत येईल ना, 10, 20, 30, 40, 50, 60. बघ अशी येणार आहे. ठीक आहे, हा झाला फ्रंट व्ह्यू. लाईन किती डिग्री इन्क्लाइन आहे, 45 डिग्री आहे एच पीला. हा झाला फ्रंट व्ह्यू. आता लक्षात घ्या, हा फ्रंट व्ह्यू ड्रॉ केल्यानंतर जर हा एक एंड असेल ए डॅश, तर इकडचा एंड बी डॅश राहील की नाही, हा बी डॅश. मग याला खाली घ्या, याचे प्रोजेक्शन खाली घ्या. याचा जो टॉप व्ह्यू आहे ना तो कुठं भेटणार, इथं भेटणार. बघ हा या ए डॅशच्या करस्पॉन्डिंग ए आहे, तर बी डॅशच्या करस्पॉन्डिंग इथं राहील पॉईंट बी. ठीक आहे, बी राहील. हे झालं एच पीला इन्क्लाइन असतानाचा हा फ्रंट व्ह्यू. हा फ्रंट व्ह्यू आहे, हा टॉप व्ह्यू आहे जेव्हा लाईन एच पीला इन्क्लाइन आहे तेव्हाचा. हे एकदम थिन काढायचं असतं. बघा याच्यासाठी तुम्ही थिन पेन्सिल यूज करा. आता लाईन एच पीला इन्क्लाइन आहे तर व्ही पीला देखील इन्क्लाइन आहे. व्ही पीला किती डिग्री इन्क्लाइन आहे, 30 डिग्री. जर व्ही पीला इन्क्लाइन म्हटलं तर कुठं अँगल मोजायचा, खाली, बिलो मोजायचा. मग इथं बिलो अँगल घ्या, किती डिग्री इन्क्लाइन आहे ती, 30 डिग्री. मग इथं बिलो घ्या, इथं ठेवा, इथून अँगल मेजर करा. बघा 30 डिग्री कुठं येतो, हे बघा इथं येणार आहे 30 डिग्री. मग इथं 30 डिग्री मेजर करा. हा 30 डिग्री मेजर केल्यानंतर इथून 30 डिग्रीमधून किती लेंथ आहे लाईनची, 60 mm. मग इथून 60 mm लेंथची लाईन जी आहे ती ड्रॉ करायची. ठीक आहे, तर हा झाला टॉप व्ह्यू. हा टॉप व्ह्यू केव्हाचा, जेव्हा लाईन 30 डिग्री कुणाला इन्क्लाइन आहे, व्ही पीला. हा टॉप व्ह्यू. याच्या करस्पॉन्डिंग फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा, याच्या करस्पॉन्डिंग फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचं.
बघा मग याच्या करस्पॉन्डिंग फ्रंट व्ह्यू जो आहे तो कसा ड्रॉ होईल, तर हा इथं ड्रॉ होईल. मग बघा मी जर म्हटलं की ही तुमची लाईन आहे AB1, आता याला B1 नाव देऊ, मग हा होईल B1 डॅश. ठीक आहे, ह्या इथं एंड झाला. म्हणजे हा जो आहे तो काय आहे, हा बघा हा टॉप व्ह्यू आहे, तर हा फ्रंट व्ह्यू राहणार आहे. फ्रंट व्ह्यू वेन लाईन इज इन्क्लाइन टू VP. ठीक आहे, आता हा फ्रंट व्ह्यू जो आहे तो कसा आहे, रिड्यूस लेनमध्ये. हा टॉप व्ह्यू कसा आहे, ट्रू लेनमध्ये. 60 मेजर केली ना आपण, म्हणजे ट्रू लेन. हा फ्रंट व्ह्यू 60 मेजर केला होता ना, म्हणजे हा फ्रंट व्ह्यू इन ट्रू लेन. हा जो टॉप व्ह्यू भेटला आहे आपला, हा रिड्यूस लेनमध्ये आहे, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं हे तिथं लक्षात घ्या. आता काय करायचं, हे लक्षात आलं तुम्हाला. अबो HP म्हटलं तर वरती मार्क केला आपण एंड ए. इन फ्रंट ऑफ VP होता तर तेवढा आपण बिलो एक्स ॲक्सिस घेतला, बरोबर. लाईन HPला इन्क्लाइन होती तर वरती इन्क्लिनेशन घेतलं, 60 mm ड्रॉ केली. या 60 mm हा फ्रंट व्ह्यू असेल ट्रू लेनमध्ये 60 mm मध्ये, याचा रिड्यूस लेनमध्ये टॉप व्ह्यू इथं भेटणार आहे असा. ठीक आहे, त्याच्यानंतर लाईन VPला इन्क्लाइन होती तर आपण 30 डिग्री इन्क्लिनेशन बिलो घेतलं, VPला इन्क्लाइन ट्रू लेनमध्ये टॉप व्ह्यू ड्रॉ होईल. याचा फ्रंट व्ह्यू कुठे येणार आहे, वरती असा. याचा फ्रंट व्ह्यू इथे येईल रिड्यूस लेनमध्ये. म्हणजे आपल्याकडे हे 2 फ्रंट व्ह्यू झाले आणि 2 टॉप व्ह्यू झाले, बरोबर. या दोन्ही फ्रंट व्ह्यूचं स्टार्टिंग पॉईंट एकच आहे का नाही, A डॅश, पण एंड पॉईंट वेगवेगळे आहेत का नाही. मग एंड पॉईंटला एकत्र करायचं, म्हणून काय करायचं, या दोघांचा लोकस ड्रॉ करायचा. या दोघांचं लोकस ड्रॉ करायचं. तसंच 2 टॉप व्ह्यू झाले की नाही, मग 2 टॉप व्ह्यूला आपल्याला एकत्र करायचं. एक टॉप व्ह्यू आपल्याला करायचं जेव्हा लाईन दोन्ही प्लेनला इन्क्लाइन आहे. मग बघा दोन्ही टॉप व्ह्यूचा स्टार्टिंग पॉईंट सेम आहे की नाही, पण एंड पॉईंट कसे आहेत, वेगवेगळे आहेत. हा रिड्यूस लेनमधला टॉप व्ह्यू इथं आहे B, आणि इकडं ट्रू लेनमधला टॉप व्ह्यूचा B1 पॉईंट आहे. या दोघांना वेगळं करायचं. वेगळं जर करायचं असेल तर याचं लोकस ड्रॉ करायचं. लोकस कसं ड्रॉ करायचं बघा. आता याचं लोकस ड्रॉ करण्यासाठी इथून एक्स ॲक्सिसला पॅरलल हा जो B डॅश आहे, या B डॅशचा असं लोकस ड्रॉ करा. ठीक आहे, पॅरलल टू एक्स ॲक्सिस. तसंच इथं याचं पण लोकस ड्रॉ करायचं. याला नाव द्यायचं, याला म्हणायचं लोकस ऑफ B डॅश. याला नाव द्यायचं लोकस ऑफ B1. जसं या दोघांचं लोकस ड्रॉ केलं ना, तसं या दोघांचं लोकस ड्रॉ करायचं. मग बघ याचं लोकस ड्रॉ करायचं असेल तर याला इथं ठेवा आणि इथून इथपर्यंत मेजरमेंट घ्यायची आणि असा एक आर्क मारायचं. हे बघ, याला म्हणायचं लोकस ऑफ, हे कशाचं लोकस आहे, दिस इज लोकस ऑफ B1 डॅश. याला नाव द्या लोकस ऑफ B1 डॅश. आणि दोन्ही लोकस इथं भेटायले की नाही, हे बघ याचं लोकस इथं इंटरसेक्ट व्हायले की नाही. या पॉईंटला नाव द्यायचं B, या पॉईंटला नाव द्यायचं B2 म्हणा, याला B2. मग हा जो AB2 आहे ना, हा AB2 म्हणजे हे असणार आहे तुमचा फ्रंट व्ह्यू. हे आन्सर आहे तुमचं. दिस इज युअर रिझल्टंट फ्रंट व्ह्यू. या दोन्ही फ्रंट व्ह्यूचा हा झाला रिझल्टंट फ्रंट व्ह्यू. हा थिक दिसला पाहिजे, घोटायचं नाही, थिक पेन्सिल यूज करा. आता जसं या दोन्ही एंड पॉईंटला आपण इथं एकत्र आणलं की नाही, या एंड पॉईंटचा लोकस ड्रॉ केला आपण, या एंड पॉईंटचा लोकस ड्रॉ केला, दोन्ही लोकस इथं भेटले, मग आपण रिझल्टंट फ्रंट व्ह्यू ड्रॉ केला. तसंच या दोघांचे लोकस ड्रॉ करायचे. आता हा ऑलरेडी आपण ड्रॉ केला आहे. आता या पॉईंटचा लोकस ड्रॉ करायचा, बघा या पॉईंटचा, आणि या दोघांचा एक रिझल्टंट टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आपल्याला. मग बघा याचा लोकस ड्रॉ करायचा असेल तर असा येईल तो. आणि बघ कुठं भेटायले, हे दोन्ही पण इथं भेटायले. आणि हा आहे रिझल्टंट टॉप व्ह्यू. याला म्हणायचं रिझल्टंट टॉप व्ह्यू. आणि तुमचा आन्सर बरोबर आहे का नाही हे कसं चेक करायचं, हे दोन्ही पॉईंट एका लाईनमध्ये आले पाहिजे. हा B2 डॅश म्हणा, याला B2 म्हणा. बघा आता हे आन्सर बरोबर आहे का नाही जर चेक करायचं असेल तुम्हाला, तर याला पॅरलल रोलर ठेवा आणि याला असं रोल करा. बघा असं पॅरलल ठेवा, रोल करा. हे दोन्ही आले का नाही एका पॉईंटमध्ये, अशी एकदम फेंट लाईन काढायची. हे जर दोन्ही एका पॉईंटमध्ये आले तर तुमचा आन्सर करेक्ट आहे. क्लिअर आहे, समजलं आहे, एकदम सिम्पल आहे. सुरुवात कुठून करायची, एंड ए पासून. एंड ए किती आबो आहे, जेवढा आबो म्हणला तेवढा वरती घ्यायचा, जेवढा एंड ए इन फ्रंट म्हणला तेवढा खाली घ्यायचा. HPला इन्क्लाइन म्हटलं तर वरतून अँगल मोजायचा, ॲक्सिसच्या वरती अँगल मोजायचा. VPला इन्क्लाइन म्हटलं तर खाली अँगल मोजायचा. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीनं करायचं आहे. ठीक आहे, चला अजून एक प्रॉब्लेम घेऊ आपण. बघा आता अजून एक सेम याच पेपरमधला एक नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. बघा आता याच्यात काय सांगितलं आहे, सगळ्यात पहिलं काय करायचं, गिवन लिहायचं. बघा गिवनमध्ये काय सांगितलं आहे, लाईन AB लाईन आहे. किती लेंथ आहे बरं त्याची, 75 mm लॉंग आहे, बरोबर. पुढे काय सांगितलं आहे, इन्क्लाइन ॲट अन अँगल ऑफ 35 डिग्री टू VP. म्हणजे अँगल दिला आहे कुणासोबत, VP सोबत. VP व्हर्टिकल प्लेन, खरं तर याला अँगल फाय म्हणतात. बघा याला फायने डिनोट, अल्फा बीटा असे त्याचे सिम्बॉल असतात. तर किती दिला आहे तो अँगल, 35 डिग्री. ठीक आहे, आणि पुढे काय सांगितलं आहे, एंड ए कसा आहे बरं, एंड ए इज किती MM आबो आहे, 20 MM
अबो एच पी, 20 mm अबो एच पी आहे आणि 15 mm एंड ए इज 15 mm इन फ्रंट व्ही पी. 15 mm इन फ्रंट व्ही पी म्हणलं ना, बघा वाचा तिथं इन फ्रंट व्ही पी दिलं आहे, इन फ्रंट व्ही पी हे बघ 15 mm इन फ्रंट व्ही पी. हे बघा लाईन ए आहे 75 mm लॉंग आहे, त्यामुळे मी लिहिलं 75 mm लॉंग. एच पीला इन्क्लाइन आहे का व्ही पीला इन्क्लाइन ॲट अन अँगल 35 डिग्री टू व्ही पी, म्हणजे व्ही पीला इन्क्लाइन आहे 35 डिग्री. एंड ए कसा आहे 20 mm अबो एच पी आहे. बघा ए इज 20 mm अबो एच पी अँड 15 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी आहे. बरोबर. पुढे काय सांगितलं बघा, प्लान लेंथ, प्लान म्हणजे टॉप व्ह्यू. प्लान म्हणजे कोणता व्ह्यू, टॉप व्ह्यू. प्लान लेंथ म्हणजे टॉप व्ह्यूची लेंथ किती दिलेली आहे ती 50 mm. 50 mm हा टॉप व्ह्यू आहे. ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ लाईन ए बी अज्युमिंग इट टू बी इन अ फर्स्ट क्वार्टर. आता इथं लक्षात घ्या, आता इथं आपल्याला सगळ्यात पहिलं तर सुरुवात कुठून करायची मी सांगितलं तुम्हाला. कुठून सुरुवात करायची, एंड ए पासून. एंड ए किती अबो आहे, किती इन फ्रंट आहे, तिथून सुरुवात करायची. मग बघा सगळ्यात पहिलं अगोदर तर ॲक्सिस ड्रॉ करा. बघा इथं आपण अगोदर ॲक्सिस ड्रॉ करू. तर सुरुवात ॲक्सिसने ड्रॉ करा, हा रेफरन्स ॲक्सिस ड्रॉ होईल. बघा हा ॲक्सिस ड्रॉ केल्यानंतर याला नाव द्या. सपोज लॉंगर ॲरो ड्रॉ करायचे असतात इथं, पण आता ठीक आहे आपण ड्रॉ करू. बघा एक्स एक्स डॅश किती mm अबो एच पी आहे, किती mm अबो एच पी आहे सांगा बरं. हे बघा याच्यासाठी परपेंडिक्युलर सेट करू आपण याला थोडंसं. एंड ए जो आहे 20 mm अबो एच पी आहे, मग इथून 20 mm अबो घ्या. बघा इथं 20 mm अबो येईल. आणि इन फ्रंट किती आहे 15 mm आहे ना, 15 mm इन फ्रंट. इन फ्रंट म्हटलं की खाली, अबो म्हटलं की वरती. अबो एच पी म्हटलं तर एक्स ॲक्सिसपासून तेवढा वरती मेजर करायचा. इन फ्रंट ऑफ व्ही पी म्हटलं तर तेवढा खाली मेजर करायचा. ठीक आहे. बघा आता काय होईल मग, हा याला नाव द्या, याला ए म्हणा, ए डॅश म्हणा, याला ए म्हणा. ठीक आहे, कारण ए होता ना अबो एच पी, त्यामुळे एवढा अबो एवढा इन फ्रंट. आता पुढे काय सांगितलं आहे बघा, व्ही पीला लाईन इन्क्लाइन आहे आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं जर लाईन व्ही पीला इन्क्लाइन असेल तर कुठं अँगल घेताल, वरती घेताल का खाली अँगल घेताल सांगा बरं. व्ही पीला इन्क्लाइन म्हटलं की वरती अँगल येईल का खाली, यस खाली अँगल येईल. बरोबर. तर लक्षात घ्या इथं हे प्रोजेक्शन असे ड्रॉ करून ठेवा. बघा आता किती डिग्री इन्क्लाइन आहे ते 35 आहे, मग इथं 35 डिग्री अँगल घ्या. बघा आता 35 डिग्री कुठे येणार आहे, इथं येईल 35 डिग्री. ठीक आहे. आता या 35 डिग्रीमधून इथून ट्रू लेंथ ड्रॉ करायची. हा टॉप व्ह्यू असणार आहे ट्रू लेंथमधला. किती आहे ही लेंथ 75. म्हणजे बघा तुमचा इथपर्यंत हा ड्रॉ होणार आहे टॉप व्ह्यू. दिस इज युअर टॉप व्ह्यू इन ट्रू लेंथ 75 मध्ये. आता या टॉप व्ह्यूचा फ्रंट व्ह्यू कुठे भेटणार वरती. मग या टॉप व्ह्यूचा फ्रंट व्ह्यू जर तुम्हाला ड्रॉ करायचा असेल तर परत इथं याला पॅरलल लाईन सेट करा, व्हर्टिकल लाईनला याला रोल करा आणि याचा टॉप व्ह्यू जो आहे तो ड्रॉ करा. किंवा इथून असं परपेंडिक्युलर चेक करा तुम्ही असं. बघा इथून तुम्हाला काय करायचं आहे, याला असा इथून प्रोजेक्ट करा. जर मी तुम्हाला म्हटलं ही लाईन ए बी आहे तर याचा फ्रंट व्ह्यू कसा असेल ए डॅश बी डॅश. आता हे 75 आहे का बरं, ही कमी झाली ना. म्हणजे आपल्याला जो फ्रंट व्ह्यू भेटला आहे तो कसा भेटलेला आहे, रिड्यूस लेनमध्ये भेटला आहे, रिड्यूस लेनमध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला काय सांगितलं आहे बघा, याचा जो प्लान आहे ना, प्लान म्हणजे टॉप व्ह्यू, तर प्लान किती दिला आहे 50 mm. म्हणजे बघा इथं प्लान याचा मेजर करायचा. प्लान म्हणजे टॉप व्ह्यू किती आहे, टॉप व्ह्यू 50 mm आहे. बघा हे इथं टॉप व्ह्यू भेटणार आहे आपल्याला 50 mm. ठीक आहे, 50 mm वर टॉप व्ह्यू भेटणार आहे. घे तुला घ्यायचं असेल तर घे, पप्पाचा कॉल आहे तुझ्या. आता हे बघा इथं टॉप व्ह्यू असणार आहे. मग काय करायचं, इथं जो टॉप व्ह्यू आहे याला वरती प्रोजेक्ट करा. या हे बघा हा प्लान म्हणजे टॉप व्ह्यू आणि टॉप व्ह्यू किती दिलेला आहे हा, दिस टॉप व्ह्यू इज इक्वल टू 50 mm. दिस इज गिवन टू यू इन क्वेश्चन. क्वेश्चनमध्ये हा टॉप व्ह्यू दिलेला आहे. मग याला आपण काहीतरी नाव देऊ, सपोज B1. ठीक आहे. आता याला परत इथं पॅरलल असं सेट करा व्हर्टिकल लाईनला किंवा हॉरिझॉन्टलला परपेंडिक्युलर म्हणू शकता त्याला. ठीक आहे. हे असं सेट करा आणि सेट केल्यानंतर याला रोल करा मागे आणि इथून याचं वरती प्रोजेक्शन ड्रॉ करा. ठीक आहे. हे असा प्रोजेक्शन ड्रॉ होईल. क्लिअर आहे. आता लक्षात घ्या, आता तुम्हाला ट्रू लेंथ किती आहे बरं या लाईनची, ट्रू लेंथ 75 आहे का नाही. मग 75 mm लेंथ घ्या आणि या 75 mm लेंथचा, या 75 mm लेंथचा काय करायचा, आर्क मारायचा, आर्क. लक्षात घ्या, कारण आपल्याला फ्रंट व्ह्यू माहीत नाही ना, मग याला कट करा. म्हणजे हा तुम्हाला फ्रंट व्ह्यू भेटणार आहे. हा काय भेटणार आहे, फ्रंट व्ह्यू. पण कोणता फ्रंट व्ह्यू आहे हा, हा आहे फ्रंट व्ह्यू इन ट्रू लेंथ. लक्षात घ्या, हा असणार आहे फ्रंट व्ह्यू इन ट्रू लेंथ. तर याला नाव द्या, दिस इज युअर फ्रंट व्ह्यू इन ट्रू लेंथ. बघा आता 2 फ्रंट व्ह्यू भेटले, 2 टॉप व्ह्यू भेटले. आता लोकस ड्रॉ करा. लोकस कसं ड्रॉ करणार बरं, याला पॅरलल रोलर ठेवा, याला पॅरलल रोलर ठेवा, इथलं लोकस ड्रॉ करा. याला पॅरलल रोलर जे आहे ते खाली घ्या, इथलं लोकस ड्रॉ करा. ठीक आहे. रोलर हल्लं नाही पाहिजे. याला नाव द्या,
याला जर B1 म्हटलं असेल तर याला B1 डॅश म्हणा. हा असेल लोकस ऑफ B1, लोकस ऑफ B1. हा काय आहे, लोकस ऑफ B, हा बीचा लोकस आहे. तसंच याचे देखील लोकस ड्रॉ करायचे. हा जो आहे ना, हा B डॅश, या B डॅशचा लोकस ड्रॉ करा. मग हा B डॅशचा जो लोकस आहे तो कसा ड्रॉ होईल बघा. याला इथून असं व्यवस्थित प्रॉपरली मेजर करा. हा इकडे जाणार आहे आणि याचा पण लोकस ड्रॉ करा, या B1चा. हा जो B1 आहे, या B1चा लोकस जो आहे तो असा ड्रॉ होईल. ठीक आहे. मग आता याला नाव द्या परत. हा दिस इज युअर लोकस ऑफ, याला तुम्ही स्केल यूज करा. हा आहे लोकस, परत हा पण एक लोकस आहे. ठीक आहे. मग हा कशाचा लोकस आहे, दिस इज लोकस ऑफ B डॅश. हा आहे लोकस ऑफ B डॅश. हा कोणता लोकस आहे, दिस इज लोकस ऑफ B1. आणि बघा आता दोन्ही लोकस इथं भेटायले की नाही. मग याला नाव द्या सपोज B2, याला म्हणा B2 डॅश. आणि हा रिझल्टंट टॉप व्ह्यू असणार आहे, याला जॉईन करा. हे एवढंच थिक दिसलं पाहिजे, बाकी सगळं एकदम थिन काढायचा. आणि इकडं रिझल्टंट टॉप व्ह्यू जो फ्रंट व्ह्यू जो आहे तो इथं भेटणार आहे. हे बघा इथं, दिस इज युअर रिझल्टंट फ्रंट व्ह्यू. मग याला तुम्ही नाव द्यायचं, याला नाव द्या फ्रंट व्ह्यू, याला नाव द्या टॉप व्ह्यू. दीज आर युअर रिझल्टंट फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू. आणि परत याचा आन्सर तुम्ही व्हेरीफाय करा. याला पॅरलल रोलर ठेवा आणि हे दोन्ही एका लाईनच्या अलॉंग आले पाहिजेत. हे बघा असं. ठीक आहे. येतात नाही का लाईनच्या अलॉंग. दिस इज युअर आन्सर. किती सिम्पल आहे. काय करायचं, सुरुवात कुठून करायची, एंड पॉईंटपासून. जेवढा आबो म्हटला तेवढा आबो एक्स ॲक्सिस घ्या, जेवढा इन फ्रंट म्हटला तेवढा बिलो एक्स ॲक्सिस घ्या. इन्क्लाइन टू HP म्हटलं तर HP ला इन्क्लाइन घ्या, म्हणजे आबो एक्स इन्क्लिनेशन घ्यायचं. VP ला इन्क्लाइन म्हटलं तर बिलो इन्क्लिनेशन घ्यायचं. आणि दोघांचे लोकस ड्रॉ करून असं रिझल्टंट घ्या. बघा आता नेक्स्ट पेपर जो आहे आपला समर 2025चा, यामध्ये परत एक लाईनचा जो 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1C मध्ये. तर बघा इथं काय सांगितलं तुम्हाला, लाईन AB आहे आणि AB लाईनची लेंथ किती दिली बरं, 70 mm लॉंग आहे. परत इन्क्लाइन ॲट अन अँगल 45 डिग्री टू HP. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं HP ला जो अँगल आहे तो किती दिला आहे, 30 डिग्री. VP ला जो अँगल दिला आहे तो किती दिला आहे, अँड 30 डिग्री टू VP. सॉरी, HP ला किती दिला आहे, 45 डिग्री टू HP. बघा ॲट अन अँगल 45 डिग्री टू HP अँड 30 डिग्री टू VP. VP सोबत अँगल किती दिला आहे, 30 डिग्री. एंड पॉईंट A कसा आहे बरं, एंड पॉईंट A कसा आहे, ऑन द HP आहे. कसा आहे, ऑन द HP. अँड 25 mm इन फ्रंट VP, 25 mm इन फ्रंट VP. आणि ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ लाईन सांगितलं. ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ लाईन. बघा मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की एंड A आबो HP म्हटलं तर काय करायचं, आबो HP म्हटलं तर काय करायचं, तेवढा एक्स ॲक्सिसच्या आबो घ्यायचा. जेवढा आबो HP म्हटलं ना तेवढा आबो एक्स ॲक्सिस घ्यायचा. जेवढा इन फ्रंट VP म्हटलं ना तेवढा काय करायचा, बिलो एक्स ॲक्सिस घ्यायचा. पण आता ऑन द HP म्हटलं आहे, जर ऑन द HP म्हटलं असेल तर काय करायचं बरं, एक्स ॲक्सिसवरच घ्यायचा, हॉरिझॉन्टल ॲक्सिसवरच घ्यायचं. मग बघा आता काय सांगितलं आहे, A इज ऑन द HP म्हणजे इथं येणार आहे, इथं येणार आहे, हे लक्षात घ्या, A डॅश म्हणायला. आणि 25 mm इन फ्रंट ऑफ VP. इन फ्रंट म्हटलं तर कुठे येईल, इन फ्रंट म्हटलं तर कुठे येणार आहे, खाली. म्हणजे याला खाली घ्या इथून, हा इथं येईल 25वर. ठीक आहे. मग याला नाव द्या इथं A. ठीक आहे, अशा पद्धतीनं. आता बघा पुढे काय सांगितलं आहे तुम्हाला की ही जी लाईन आहे ही HP ला किती डिग्री इन्क्लाइन आहे, 45. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं जर HP ला इन्क्लाइन म्हटलं तर आबो इन्क्लिनेशन घ्यायचं आणि VP ला इन्क्लाइन म्हटलं तर बिलो इन्क्लिनेशन घ्यायचं. मग HP ला इन्क्लाइन किती डिग्री आहे, 45 आहे. मग आबो इन्क्लिनेशन घ्या 45. D आहे आपल्याकडे, D दाखव. बघा मग याला आबो इन्क्लिनेशन घ्या, किती डिग्री घ्यायचं आहे, 45 डिग्री. मग याला ठेवा इथं, बघा इथं ठेवा, 45 डिग्री मेजर करा. हा इथे येणार आहे 45 डिग्री. हे HP ला इन्क्लाइन आहे. मग HP ला इन्क्लाइन असताना लाईनची जी लेंथ आहे, ट्रू लेंथमध्ये हे इन्क्लिनेशन ड्रॉ करा. किती आहे बरं या लाईनची लेंथ, 70 mm आहे. 70 mm आहे. तर 70 mm म्हटलं तर इथून या 45 डिग्रीमधून तुम्हाला 70 mm ची लाईन ड्रॉ करायची आहे. म्हणजे इथपर्यंत लाईन ड्रॉ होणार, लक्षात घ्या. खरं तर हे थिन काढायचं होतं, आता माझ्याकडून थिक झालं थोडंसं, हरकत नाही. लक्षात घ्या, थोडंसं मी लाईट करतो. तुम्ही काढतानाच थोडंसं स्मूथ काढा किंवा पेन्सिल चेंज करा. बघा आता हा झाला फ्रंट व्ह्यू. हा कोणता व्ह्यू झाला, फ्रंट व्ह्यू. पण कसा आहे हा फ्रंट व्ह्यू, ट्रू लेनमध्ये. ट्रू लेनमधला फ्रंट व्ह्यू आहे. आता लक्षात घ्या, आता काय करायचं तुम्हाला, इथून याचा टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. टॉप व्ह्यू जर ड्रॉ करायचा असेल तर तो रिड्यूस लेनमध्ये भेटणार आहे. याला पॅरलल रोलर सेट करा या व्हर्टिकल लाईनला, किंवा इथं जरी सेट केलं तुम्ही असं 90 डिग्रीमध्ये तरी चालतं. बघा इथून याला खाली प्रोजेक्ट करा. इथं टॉप व्ह्यू जो आहे ना तो टॉप व्ह्यू इकडे भेटणार. बघा इथं
बघा इथं भेटेल इथला टॉप व्ह्यू. हा टॉप व्ह्यू कसा असणार आहे, रिड्यूस लेनमध्ये. दिस इज युअर टॉप व्ह्यू इन रिड्यूस लेन, टॉप व्ह्यू इन रिड्यूस लेन. हा अँगल किती होता, 45. म्हणजे जी लाईन आहे ना ती 45 डिग्री एच पीला इन्क्लाइन असताना हा 45 डिग्रीमधून फ्रंट व्ह्यू आहे ट्रू लेनमधला आणि हा टॉप व्ह्यू आहे रिड्यूस लेनमधला. पण लाईन फक्त एच पीला इन्क्लाइन आहे का, लाईन व्ही पीला पण इन्क्लाइन आहे. मग व्ही पीला किती डिग्री इन्क्लाइन आहे बरं, 30 डिग्री. आणि मी तुम्हाला आत्ता सांगितलं की 30 डिग्री व्ही पीला इन्क्लाइन म्हटलं तर पुढे इन्क्लिनेशन घ्यायचं ते बिलो इन्क्लिनेशन. मग इथं ठेवा याला. मग बघा बिलो इन्क्लिनेशन म्हणल्यावर 30 डिग्री इन्क्लाइन इथे येणार आहे. आणि इथून तुम्हाला 30 डिग्रीमधून किती लेंथ आहे ट्रू लेंथ या लाईनची, 70 mm आहे ना. मग इथून 70 mm ड्रॉ करा. बघा 70 mm इथपर्यंत ड्रॉ होईल. म्हणजे हा येणार आहे 70 mm. म्हणजे हा काय झाला, हा झाला टॉप व्ह्यू. पण कसा आहे हा टॉप व्ह्यू, ट्रू लेनमध्ये. याला नाव द्यायचे राहिले, याला बी डॅश म्हणा, याला बी म्हणा, ए बी डॅश. ठीक आहे. त्याच्यानंतर याला ठीक आहे, याला B1 म्हणा. ठीक आहे. आता काय करायचं, याचा टॉप व्ह्यू काढायचा. याचा टॉप व्ह्यू, याचा फ्रंट व्ह्यू काढायचा, सॉरी. तर याचा फ्रंट व्ह्यू कसा भेटेल, याला प्रोजेक्ट करा. याचा जो फ्रंट व्ह्यू आहे तो इथं ॲक्सिसवर भेटणार आहे, कारण इथं आहे ना एंड आहे. मग हा असेल B1 डॅश. आता लोकस ड्रॉ करा दोघांचे पण. मग याला पॅरलल रोलर ठेवा. इथून पॅरलल ठेवलेलं रोलरवरून इथला लोकस ड्रॉ करा. हा लोकस ड्रॉ होईल. खाली रोल करा, इथला लोकस ड्रॉ होईल. थोडंसं प्रॉपरली रोलर वगैरे रोल करा, खाली प्लेन जागा असू द्या. बघा इथला लोकस ड्रॉ करा. हा कोणता लोकस आहे, दिस इज लोकस ऑफ B1. हा आहे लोकस ऑफ B डॅश. तसंच याचा पण लोकस ड्रॉ करा. इथला एक लोकस ड्रॉ करा, इथला एक लोकस ड्रॉ करा. बघा आता आपण इथला लोकस ड्रॉ करू, कुठला, हा वाला B डॅशवाला. मग याचा लोकस ड्रॉ करण्यासाठी परत इथली रेडियस घ्या. या रेडियसवरून बघा हा लोकस ड्रॉ करा, असा येईल. याला नाव द्या, कोणता लोकस आहे हा, दिस इज लोकस ऑफ B1 डॅश आहे ना तो. दिस इज लोकस ऑफ B1 डॅश, लोकस ऑफ B1 डॅश. आणि हा B आहे, तर या बीचा पण लोकस ड्रॉ करा. इथपर्यंत रेडियस घ्या आणि या रेडियसचा असा आर्क मारा. दिस इज युअर लोकस ऑफ B, लोकस ऑफ B. आता बघा हे दोन्ही लोकस कुठं भेटायले, इथं भेटायला. म्हणजे इथं भेटणार तुम्हाला रिझल्टंट टॉप व्ह्यू. इथं काय भेटणार आहे, रिझल्टंट. हा आहे बघा रिझल्टंट टॉप व्ह्यू. आणि नंतर हा असणार आहे रिझल्टंट फ्रंट व्ह्यू. मग याला नाव द्या, दिस इज युअर फ्रंट व्ह्यू, दिस इज टॉप व्ह्यू. आणि आन्सर व्हेरीफाय करा. हे दोन्ही एंड पॉईंट जे आहेत ते एका लाईनच्या अलॉंग आले पाहिजे. बघ आले ना एका लाईनमध्ये, मीन्स युअर आन्सर इज करेक्ट. क्लिअर आहे. हां हे लिहायचं. हां हे डिस्टन्स पण मार्क करायचं, हे विसरू नका. हे मी तुम्हाला अगोदर पण सांगायचं राहिलं. हे डिस्टन्सेस तिथं मार्क करायचे. याला लॉंगर ॲरो काढायचे, असे डायमेन्शनिंग फॉलो करायची. किती इन फ्रंट होता तो, 25 mm मध्ये. आहे सगळं डायमेन्शन लक्षात घ्या, mm असं. हा अँगल किती होता, 30 डिग्री. सगळे डायमेन्शन लिहायचे. इवन हेच नाही, हे इकडचे देखील, हे देखील. आता हे तर मी खूप फास्टमध्ये सांगितलं तुम्हाला. हे इथले डायमेन्शन पण लिहायचे. हे इथं किती आबो आहेत, किती आबो होता, इन फ्रंट किती आहे, आबो किती आहे, हे डायमेन्शन लिहायचे. हे डायमेन्शन याला पॅरलल काढायचे. इथून पॅरलल काढून हे डायमेन्शन लिहायचे. किती mm आबो होता, हा 15 mm आबो होता. आणि हा 12 mm इन फ्रंट होता. ठीक आहे, लक्षात येत आहे. सिम्पल आहे ते प्रॉब्लेम. ठीक आहे.